नियमाप्रमाणे अमावस्या तिथीलाही विशेष महत्त्व दिलेलं आहे. तर येत्या 4 ऑगस्टला गटहारी अमावस्या, आषाढ अमावस्या, दीप अमावस्या अशा नावाने या अमावस्येला ओळखले जाते. तर 4 ऑगस्टला दीप अमावस्या आहे. तर या दिवशी आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन किंवा तर्पण करायचं आहे किंवा गंगा स्नान करायचं आहे. शक्य नसेल तर तुम्ही घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून गंगा स्नान करायचं आहे. अंघोळ झाल्यानंतर पितरांसाठी तर्पण करायचं आहे. त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून आसन टाकून त्यावर बसून पितरांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसून पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र याचं आपल्याला पठण करायचं आहे. पितरांसाठी तर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे. तर पितरांचं आपल्याला अमावस्याच्या दिवशी त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी म्हणून ह्या गोष्टी आवर्जून तुम्ही दीप